नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता सिमिलॅरिटी सराव संच 1.3 प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 आपण सोडवणार आहोत। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, या त्रिकोण ABC मध्ये कोन ABC 75 अंशाचा आहे आणि कोन EDC इथं सुद्धा हा 75 अंशाचा आहे, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा। पाहूया या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण EDC मध्ये कोन ABC एकरूप कोन EDC प्रत्येकी 75 अंशाचा आहे आणि C हा कोन दोघांच्या नावा सामायिक आहे की नाही पहा। त्रिकोण ABC आणि त्रिकोण EDC B आणि D 75 अंशाचे आहेत म्हणून B मध्ये राहिलेला आहे इथं। ओके, या नावामध्ये कोन B आणि कोन D ह्या A आणि C च्या मध्ये B आहे, E आणि C च्या मध्ये D आहे, C सामायिक आहे। EDC आणि ABC मध्ये C सामायिक कोन C एकरूप कोन C सामायिक कोन, आणि म्हणून आपण पाहिले कोको कसोटी तिसरा संगत कोन एकरूप असतोच, म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC कोको समरूपता कसोटी। ओके, किती सोपा आहे। त्रिकोण ABC आणि त्रिकोण EDC मध्ये हा 75 हा 75, ABC एकरूप EDC प्रत्येकी 75 आणि कोन C सामायिक म्हणजे कोन ACB आणि कोन DCE प्रत्येक या ठिकाणी सामायिक कोन आहे, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत, कोको समरूपता कसोटी। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार। इथं PQR या ठिकाणी PQ 6 दिलेला आहे, QR 8 दिलेला आहे, PR 10 दिलेला आहे, LMN LM 3 दिलेला आहे, MN 4 दिलेला आहे, LN 5 दिलेला आहे। ओके, यामध्ये आपल्याला संगत बाजू प्रमाणात आहेत का हे पाहायचं आहे। म्हणजे PQ ला ही उभी बाजू आहे ती LM, PQ भागिले LM हे गुणोत्तर PQ भागिले LM, PQ 6 LM 3 आहे, 3 × 6 2/1 हे पहिलं म्हणजे PQ भागिले LM 2/1 आलेला आहे। त्यानंतर QR आडवी बाजू भागिले MN 8 भागिले 4 4 2 8 4 1 4 2 8, त्यामुळे 2 असे एक दुसरं पण गुणोत्तर आहे। त्यानंतर PR कर्ण आहेत, खरं तर हे काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं त्रिकुटच आहे 6 8 10 आणि LMN 3 4 5, त्यामुळे PR आणि LN काटकोन कर्ण आहेत या काटकोन त्रिकोणाचे। PR भागिले LN 10 भागिले 5, 5 1 5 2 10, तिन्हीच्या तिन्ही गुणोत्तर समान आहेत, म्हणून 1 2 3 वरून या ठिकाणी PQ भागिले LM बरोबर QR भागिले MN बरोबर PR भागिले LN, आणि म्हणून हे दोन त्रिकोण PQR आणि समरूप त्रिकोण LMN बा कसोटी समरूपता कसोटी। ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण आकृतीमध्ये 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब आहेत, AC हा 8 मीटर आणि PR हा 4 मीटर उंचीचे खांब आहेत। सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते। इथं PR वरती त्या बाजूकडून सूर्य पडला तर P इथं दिसतोय, सावली इथं पडते, म्हणजे QR एवढ्या लांबीची, त्यामुळे ती 6 मीटर आहे। तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असते, म्हणजे आपल्याला BC काढायचा, तो एक समानलेला आहे। ओके, PQ या ठिकाणी 4 मीटर उंचीचा खांब असून QR ही त्याची 6 मीटर लांबीची सावली आहे, त्यामुळे PQR 90 मापाचा आहे। ओके, हा खांब जमिनीला लंब आहे, त्यामुळे PQR 90। तसेच AB हा सुद्धा 8 मीटर उंचीचा खांब असून BC ही त्याची सावली आहे, म्हणून BC ही त्याची सावली आहे, तर PQ ची QR ही सावली आहे आणि BC ही त्याची सावली 100 मीटर लांबीची आहे। आणि कोन ABC तर 90 मापाचा आहे, कारण सावली लंब आहे जमिनीला। दोन्ही खांबाच्या सावल्या एकाच वेळी पडल्या आहेत, त्यामुळे हा जो कोन आहे तो सुद्धा एकरूप आहे। कोन या ठिकाणी QPR एकरूप कोन BAC एकाच वेळेला सावली पडलेले आहे, म्हणून त्रिकोण PQR आणि त्रिकोण PQR आणि ABC मध्ये या ठिकाणी कोन PQR एकरूप कोन ABC प्रत्येकी 90 आहे आणि QPR आणि एकरूप कोन BAC आताच आपण एक मध्ये लिहिलेलं आहे ते, त्यामुळे हे दोन त्रिकोण PQR त्रिकोण समरूप त्रिकोण
ABC को समरूप कसोटी. पीला ए एकरूप आहे, क्यूला बी एकरूप आहे, तिसरा असतो एकरूप, म्हणून हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप आहेत. ओके. आणि मग या ठिकाणी PQ भागिले AB बरोबर QR भागिले BC समरूप त्रिकोणाच्या या संगत बाजू आहेत. दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. PQ भागिले AB पहिलं दुसरं बरोबर QR दुसरं तिसरं बरोबर BC दुसरं तिसरं QR भागिले BC. ओके. ही गुणोत्तर यांच्या किमती आपण घालायच्या. PQ 4 आहे, AB 8 आहे. PQ 4 AB 8 आहे. या ठिकाणी BC QR 6 आहे. ओके. QR 6 आणि BC x काढायचे. 4 भागिले 8 बरोबर 6 भागिले x दिलेल्या किमती भरलेल्या आहेत. तिरकस गुणाकारात 6 गुणिले 8. ओके. आणि x ला गुणिले 4 येणार आहे, तो पलीकडे यंत्र भागिले होणार आहे. 6 गुणिले 8 भागिले 4, 4 न 8 ला 4 दुने 8, 6 दुने 12 मीटर. x बरोबर 12 मीटर, म्हणजे मोठ्या खांबाची सावली 12 मीटर आहे BC. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, AP ही BC ला लंब आहे आणि BQ ही AC ला लंब आहे. BQ ही AC ला लंब आहे. त्रिकोण CPA आणि त्रिकोण CQB हे दोन त्रिकोण समरूप दाखवा म्हटले. AP 7 दिल्या, BQ 8 दिल्या, BC 12 दिल्या. AC काढायचे आहे. या ठिकाणी त्रिकोण CPA आणि त्रिकोण CQB मध्ये काय परिस्थिती आहे? CPA आणि CQB या दोन त्रिकोणामध्ये कोण जो CPA आहे तो 90 मापाचा आहे, कारण AP BC ला लंब आहे. आणि कोण CQB हा सुद्धा 90 आहे, कारण BQ AC ला लंब आहे. म्हणून या ठिकाणी कोण CPA एकरूप कोण CQB प्रत्येकी 90 आणि कोण CQB या त्रिकोणाच्या नावात C आहे आणि त्रिकोण CPA च्या नावात सुद्धा C आहे, म्हणजे C सामायिक आहे. ओके. कोण C एकरूप कोण C सामायिक कोण, आणि म्हणून त्रिकोण CPA आणि त्रिकोण CQB हे समरूप आहेत. को समरूपता कसोटी संगत भुजा प्रमाणात असतात. दोन त्रिकोण समरूप असतील तर AP भागिले BQ बरोबर AC भागिले BC समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. AP दुसरं तिसरं भागिले BQ दुसरं तिसरं बरोबर AC पहिलं तिसरं भागिले BC. AP 7 दिलेले आहे. ओके. AP 7 दिलेला आहे, BQ 8 दिलेला आहे, BC 12 दिलेला आहे. किमती घातलेल्या आहेत. 7/8 बरोबर AC काढायचे भागिले 12. तिरकस गुणाकारामध्ये 12 गुणिले 7 बरोबर AC गुणिले 8. AC ला गुणिले 8 आहे ते 12 गुणिले 7 ला पलीकडे भागिले जाणार आहेत. 4 दुने 8 4 त्रिकोण 12, 4 दुने 8 4 त्रिकोण 12, 7 त्रिकी 21 भागिले हे 2. कोणत्या संख्येला 2 न भागले की निमपट होते, त्यामुळे 21चा निमपट या ठिकाणी 10.5 आहे. बेन 10 उरला 1, बे 5 10 10.5, त्यामुळे AC 10.5 आहे. AC ची लांबी 10.5 एकक म्हटलं तरी चालतंय. ओके. प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट. अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. अँगल EDC also 75 डिग्री. State which two triangles are similar and by which test. Also write the similarity of these two triangles by a proper 1-to-1 correspondence. In triangle ABC and in triangle EDC, angle ABC congruent angle EDC each measure 75 degree. Okay. Angle C and angle C also congruent angles. What is reason? Common angles. Okay. C means here DCE and C means here BCA. For greater triangle BCA, ECD is for small triangle. Okay. Therefore triangle ABC similar triangle BCA, a test of similarity. Okay. Second question, are the triangles in figure similar? If yes, by which test?
Here triangle, in triangle PQR, PQ 6, QR 8, PR 10. In triangle LMN, LM 3, MN 4, LN 5. In triangle PQR and in triangle LMN, here PQ upon LM. This ratio 6 upon 3, 6 upon 3. Here 6 upon 3 means 2 upon 1. Okay, dividing 6 by 3 we get 2 upon 1. This is first. Then QR upon MN, putting value 8 upon 4. Dividing 8 by 4 we get 2 upon 1. This is second. Third, PR upon LN. Here PR upon LN is equal to 10 upon 5 is equal to 2 upon 1. Dividing 10 by 5 we get 2 upon 1. From first, second and third we get PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. Okay. Therefore, these two triangles PQR triangle PQR similar triangle LMN. What is the reason? Yes, yes, yes. Test of similarity. Okay. In triangle PQR 6, 8, 10. This is a triplet of Pythagoras. Therefore, PR is a hypotenuse. In triangle LMN, here is also 3, 4, 5. Pythagoras triplet. LN is also here hypotenuse. That means LN and PR are diagonals of a triangle PQR respective PQR. PR is a diagonal of triangle PQR. This is a right angle triangle. And LN is also here diagonal of a right angle triangle LMN. Okay. Third question, as shown in figure, two poles of heights 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of a shadow of a smaller pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of bigger pole at the same time? Okay. Here is AC and PR are the poles of length 8 meter and 4 meter. Okay. This is QR is a shadow of pole PR and here BC is a shadow of pole AC. Okay. Calculate the value of X. Here PR, here PQ and AB are the two poles who have the shadows of QR and BC respectively. Okay, the shadows are cast at the same time. The shadow QR of pole PQ is a 6 meter length and PQR angle PQR is equal to 90 degree. Okay. Here AB pole AB 8 meter and shadow of BC of pole AB is X meter suppose. Okay. Here is angle ABC also 90 degree. ABC 90 degree. PQR also 90 degree. In triangle PQR and in triangle ABC, in triangle PQR, in triangle ABC, here angle QPR congruent triangle BAC. Angle here QPR and angle BAC are equal. Here shadow of the smaller pole and shadow of the bigger pole at the same time. Therefore angle QPR congruent angle QBAC. Okay. In triangle PQR and in triangle ABC, angle PQR congruent angle ABC. Angle PQR and angle ABC each measure 90 degree. And here first statement, from first angle QPR congruent angle BAC, therefore triangle PQR similar triangle ABC, a test of similarity. Then PQ upon AB is equal to QP upon BC. Corresponding sides of similar triangles are in proportional. Putting value PQ 4 AB 8 is equal to QR 6 BC X. QR 6. Okay. Taking cross multiplication, 4 into X is equal to 6 into 8.
Therefore x is equal to 6 into 8 upon 4. Dividing 8 by 4 we get 2. X is equal to 6 into 2, 12 meter. X is equal to 12 meter. The length of the shadow of the bigger pole is 12 meter. Okay. Fourth question, in triangle ABC, AP perpendicular BC, BQ perpendicular AC, B dash P dash C, P is a middle between B and C, and point Q is between A and C. Okay, then prove that triangle CPA similar triangle CQB if AP 7, BQ 8, BC 12. Then find AC. Here in triangle CPA and in triangle CQB, angle CPA congruent angle CQB each measure 90 degree. Angle C congruent angle C, that means in triangle CPA angle C, and in triangle BQC or CBQ or CQB. C again in triangle CPA angle C, and in triangle CQB angle C is a common. Okay, angle C congruent angle C common angle. Okay, therefore triangle CPA similar triangle CQB, AA test of similarity. Therefore AP upon BQ is equal to AC upon BC. Corresponding sides of similar triangles are in proportion. Putting value AP 7, BQ 8 is equal to AC can be calculated BC 12. Okay. Taking cross multiplication, AC into 8 is equal to 7 into 12. AC is equal to 12 into 7 upon 8. Dividing 12 upon 8 by 4 we get 3 upon 2. 7 into 3, 21 upon 2. Okay, dividing 12 upon 8 by 4 we get here 3 upon 2. AC is equal to 7 into 3, 21 upon 2. Dividing 21 by 2 we get 10.5. AC is equal to 10.5 unit. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. भोसले सर जाकले हे चॅनल अद्याप ही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आणि प्रोत्साहित करा. धन्यवाद.